बघा पूर्ण झऱ्याचं पाणी येते. एकदम पूर्ण पाणी इकडे खाली. खाली काहीच दिसत नाही, काहीच. पूर्ण धुक्याने भरले. आपली सर्व मंडळी पुढे गेलीत. व्हिडिओ करायच्या नादात पाठी घालत. इकडे बघा सूचना दिल्या. अरुंद पायवाट, उंच कड्यांवरून दगड कोसळण्याची शक्यता वाटते. थांबू नका, लक्ष देऊन चला. बरोबर आहे, कारण उंच कडा आहे हा वरती आणि कोणती गोष्ट कधी होईल सांगता येत नाही, म्हणून सूचना दिल्यात. आपण त्याचं तंतोतंत पालन करायला पाहिजे. अक्षरशः पायऱ्या चढून चढून ना थकलोय. तेवढं सकाळचं वातावरण असून सुद्धा. पण बऱ्याच दिवसांनी आलोय. याच्या आधी गेल्या वर्षी आम्ही आलो होतो. तर इकडे वरती आपली मित्रमंडळी थांबले आणि पाण्याचा आवाज बघा होतोय ना फील. हो हा बघा, वा 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 वा, सुंदर असा नजारा थेट रायगड किल्ल्यावरून. तर आपली मंडळी ती उभी आहे. वाव. आणि आता आपण चित्त दरवाजा इथे आहोत आणि हा झरा बघा सुंदर. पावसाचं वातावरण झाले मंडळी आणि कदाचित वरुणराजे येतील. काहींनी रेनकोट आणलंय, काहींनी रेनकोट आणलाच नाही, भेटलाच नाही. छत्री आणली. हे बघा मोठे मोठे दगड कसे असं वाटत की अंगावर येतील की काय. हे बघा सर्व आपली मित्रमंडळी आणि इथून आता आपण खालून आलो ना, तो काहीच दिसत नाही. पूर्ण धुक्याने घातले आणि दम लागतोय पायऱ्या चढताना. पाऊस सुद्धा थोडं थोडं चालू झाले. वाव. आपल्यासोबत कुत्रा सुद्धा आहे बघा. तो सुद्धा गड पाहायला येतो. बस थोडंसं बाकी आहे आता, मग गडावरती आपण पोहोचूच. तर मंडळी गडाचे दरवाजे उघडले नव्हते म्हणून सर्व गर्दी झाली होती तिथे. तर आता गडाचे दरवाजे उघडले, तशी सर्व मंडळी गडावरती चढायला सुरुवात केली. सूचना दिली. हवा बघा किती सुटते. भारी वातावरण झालं. थंडी सुद्धा खूप लागते. थोडं थोडं पाऊस येतोय त्यात. हे बघा अजूनपर्यंत धुकं गेलेलं नाहीये. वाजलेत किती? 7:30. अजून तसंच आहे आणि खूप थकायला होतंय. सर्व थकले चढून चढून. घोडा घेऊन जाऊ आपण.
आमच्या संपूर्णला घोडा गेलं होतं म्हणजे शूट केलं. मंडळी फायनली आपण रायगड किल्ल्यावरती पोहोचलोय. हे बघा सर्व आपली मंडळी आणि शिवाई देवीचं मंदिर आहे इथे. आई शिवाई माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आता पावसाने हजेरी लावले. पूर्ण वातावरण पुन्हा एकदम धुकामय झालंय. सर्व रेनकोट घालण्याच्या तयारीत. हे होळीचा माल आहे आणि पूर्ण धुक्याने भरलंय आणि आताच जोरदार पाऊस येऊन गेला इथे. त्याच्यामुळे बघा तिथे महाराजांची मूर्ती आहे सिंहासनावरती, स्पष्ट दिसत नाहीये. सर्व शिवभक्त दर्शन घेत आहेत. लहान लहान लेकरं सुद्धा आलेत. खूप जोराने पाऊस आला आता इकडे, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला भेटलं नाही. पूर्ण धुकं झालंय. बघा सर्व गारटलेत, भिजले सगळं. भगवा ध्वज फडकतोय. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबार. बघा इकडे महाराजांचं सिंहासन आहे, पण तो धुक्यामुळे दिसत नाहीये. हे बघा मंडळी, इकडे सर्व महाराजांच्या 8 राण्या आहेत, त्यांचे सर्व हे खोल्या आहेत. आणि इकडे महाराजांचा राजवाडा हा पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या आणि त्या 8 राण्यांच्या प्रत्येकांच्या रूमा होत्या. त्यापैकी त्यातली ही एक रूम.
बघा कसले येते, वारा बघ इथे सुटलाय. मित्रांनो फायनली सूर्यदेवाचं दर्शन झालंय आणि बघा आता पूर्ण साफ थोडं दिसायला तरी लागलंय, तरी सुद्धा अजून आहेच, पण सूर्यदेवाचं दर्शन झालंय आपल्याला. चला वाजले 9:30 आणि वातावरण अजून सकाळचं एकदम पहाटेचं. सूर्यदेव येतात, सूर्यदेव जातात, आज काही खरं नाही. आता आपण चाललोय जगदीश्वरांच्या मंदिरामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी चाललोय. ते सुद्धा दिसत नाही, एवढं धुकं आहे इथं. आणि ह्या बाजूला मग तो काय पडतो. आता हे पायवाट बघा सुधारले, बघितलं तुम्ही. मित्रमंडळी सगळे थकले चालून आणि पाऊस पण येतोय जातोय. ऋषिकेश शेलके लय पुढे करतो. रायगडावरती आल्यावरती एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. आपण पण नसेल आलात ना तर या एकदा भेट द्या रायगडाला. दिव्य सोहळा पाहुणी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. संपूर्ण महाराष्ट्र आज पंढरीच्या पांडुरंगाकडे वारीमधून चाललाय. आपण रायगडच्या पांडुरंगाकडे आलोय. खूप भारी वाटते. स्वर्ग सुख आहे. आता आपण जगदीश्वरांच्या मंदिरात आलो. मंडळी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंय आणि जगदीश्वराच्या मंदिरात सुद्धा दर्शन घेतलंय आणि आम्ही आता निघालोय. बघा आता सर्व इथे वातावरण क्लिअर झालंय. तर मग पहिल्यापासून तसंच वातावरण होतं, पाऊस सुद्धा आला. आता पुन्हा एकदा थोडासा गड आपण आता पुन्हा एकदा गड फिरायचा आहे त्याला आणि मग परतीचा प्रवास. आपल्याला बघायला मिळते इथे आणि लोक सुद्धा गेलेले आहेत तिथे. आता धुक्यातून आता क्लिअर दिसायला लागले टकमक लोक. तर मंडळी आता हा होळीचा माल बघा आणि मगाशी आपण जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हाचं वातावरण कसं होतं आणि आताचं वातावरण बघा खूप वेगळं आहे. आणि आता गर्दी सुद्धा वाढले. सर्व
पर्यटक आता गडावरती येत आहेत दर्शन घेण्यासाठी महाराजांचं. आणि आता आपण आपला संपूर्ण गड फिरून झालाय. बस आता मित्रमंडळी तिकडे टकमक टोकावरती गेले आणि इकडे दिसते ती बाजारपेठ आहे. तर ते आले की मग आपण घरी निघायचं. परतीचा प्रवास सुरू आहे. मित्रांनो, हा गंगासागर तलाव आहे. आता पावसाळ्यात पूर्ण भरलेला आहे बघा. चला मंडळी, फायनली आम्ही आता निघालोय घरी. खूप सुंदर नजारा रायगड किल्ल्यावरचा. सकाळी आपण आलो पण काही दुकानला दिसला नाही. क्लिअर दिसतो. टकमक टोक. बघा मंडळी, रायगड उतरते वेळीचा हा क्षण बघा. तर संपूर्ण ऊन झालंय आणि धुकं सुद्धा गेलंय, परंतु पावसाचं वातावरण अजूनही आहे. पाहू शकता ते टकमक टोक सुंदर दिसते आणि हे धबधबे छोटे मोठे. चला आता आपण आपल्या गाडीकडे जाऊयात. तर मंडळी, फायनली आम्हाला रिक्षा भेटले. आता चाललोय आम्ही महाडला जेवणार आहोत आणि मग तिथून 3:30ची किंवा गाडी आहे ट्रेन.